एक पतपेढीची निवडणूक होती, याच्यावरनं कुठलेही तर्क वितर्क लिटमस टेस्ट वगैरे मांडण्याची गरज नाही. फक्त एवढंच सांगेन, युद्ध अजून संपलेलं नाही, कारण अजून आम्ही जिंकलेलो नाही. त्यामुळे युद्ध चालूच आहे आणि युद्ध तसंच चालू राहील. आणि लाडांसाठी त्यांचे गुरु देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं एक वाक्य त्यांना पुन्हा एकदा सांगतो. मेरा पानी उतरता देख, मेरा पानी उतरता देख, किनारे पे घर मत बसा लेना, मैं समुंदर हूं, वापस लौट के आऊंगा. धन्यवाद. संदीपजी, तुमच्यावर थेट तुमच्या नावाने तुमच्यावर आरोप करण्यात आलाय की संदीप देशपांडे नवीन कोंबडा आहे सकाळी उजवणारा, त्याला संजय राऊत चावला, असं प्रसाद लाडांनी तुमचं नाव घेऊन केलंय. प्रसाद लाड माझे मित्र आहेत आणि ते जे बोलले आहेत की कोण कोणाला चावलं ते मला असं वाटतं येणाऱ्या दिवसात कळेल. शशांक राऊत यांचं पॅनल आलंय, परंतु ते असं म्हणतात की मला भाजपनं मदत केली, मला आशिष शेलारांनी मदत केली, स्वतः देवेंद्र फडणवीस देखील माझ्यावर लक्ष ठेवून होते, त्यांनी देखील मला मदत केली. याकडे कशा पद्धतीने पाहताय? भाजपला नाही, मला असं वाटतं कसं आहे बघा, इलेक्शनच्या पडद्याच्या आड अनेक गोष्टी होत असतात. त्यातली शशांकरावांची गोष्ट असू शकते, त्यांना मदत केलेली असू शकते आणि ते जर स्वतः म्हणतात तर मी नाकारणार असतो. बघा, मी तुम्हाला सांगतो, पतपेढीची निवडणूक आणि मुंबई महानगरपालिका निवडणूक याचं कंपॅरिझन होऊ शकतं का? याचा विचार केला पाहिजे प्रत्येकाने. मुंबई बँकेची निवडणूक आणि महाराष्ट्र राज्याची निवडणूक सारखी असते का? हे एकदा प्रवीण दरेकरांनी पण सांगावं. ईओडब्ल्यू काय पक्षाच्या बाहेर आहे का? गेल्या 7 वर्षात ज्या पॅनलने काम केलं किंवा शशांक आरोप करतात ते भ्रष्टाचार केला, तर त्याचा धक्का आपल्यालाही पडला असं तुम्हाला मागत केलं असं वाटतंय? बघा, कसं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पहिल्यांदाच पतपेढीची निवडणूक लढवलेली. आमची सदस्य संख्याही कमी होती हेही आम्ही मानतो. त्या मनाने आम्ही खूप चांगली फाईट दिली. ठाकरेंनी बेस्ट खासगीकरण संदर्भात पावलं उचलायला सुरुवात केली होती आणि म्हणून त्याचा फटका त्यांना पडला असा आरोप मला माहित नाही. खासगीकरण होत असेल मला माहित नाही त्याच्यावर. धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. आपण पाहतोय बेस्ट पतपेढीमध्ये ठाकरे बंधूंचा जो पराभव झालाय त्यावरती आता प्रतिक्रिया समोर येत आहेत. संजय राऊतांनी सांगितलं की याबद्दल तर माहीत नाही, बोलणं आणि टाळलं. तर दुसरीकडे संदीप देशपांडेंनी अजून सुरुवात असल्याचं म्हटलंय. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.